भिवंडी तालुक्यातील कोणगावमध्ये कुमारी साक्षी संजय गायकवाड व कुमार महेश बाळकृष्ण कोहली या दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके जिंकून कोणगावाचा व देशाचं नाव रोशन केलं असून या दोन्ही खेळाडूंवर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। कुमारी साक्षी संजय गायकवाड हिने राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं, तर कुमार महेश बाळकृष्ण कोहली याने नेपाळ येथे झालेल्या इंडो नेपाळ चॅम्पियनशिप स्पर्धेत लांब उडीमध्ये सुवर्ण पदक व 100 मीटर धावण्यामध्ये रौप्य पदक मिळवलं। या कोणगावमधील दोन्ही सिताऱ्यांनी गावाचा, समाजाचा व देशाचा नाव रोशन केल्यामुळे या दोघांची कोण ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली।
असतो त्यावेळेला खेळाडूपेक्षा महत्वाचं त्याच्या आई वडिलांचं योगदान असतं. कारण आई वडिलांनी त्या खेळाडूला त्याची मानसिकता तयार करणं, तो खचला, एखादी स्पर्धा हरला तरी त्याचं नाव उमेद होऊ द्यायचं नाहीये, त्याला परत त्याच उमेदीने उभं करायचं. या ठिकाणी महेश कोळी याने इंडो नेपाल इथे लॉंग जंपमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. त्याचबरोबर साक्षी गायकवाड हिने देखील जयपूर येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. या दोन्ही सत्कार मूर्तींचं या ठिकाणी गावातल्या मोठ्या जनसमुदायाने मिरवणुकीने त्यांचा या ठिकाणी आणलं आणि त्यांचा या ठिकाणी त्यांच्या घरी या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलेलं आहे. आजचा हा दिवस आहे कोणगावच्या इतिहासातला एक आनंदाचा दिवस. ज्या दिवशी यांनी या दोन्ही खेळाडूंनी साक्षीने आणि कोणीने हे मेडल मिळवलं, हा दिवस इतिहासात राहील. परंतु गावाला याची फारशी माहिती होत नाही. तर आजच्या या मिरवणुकीने सर्वांना माहिती झाली आणि त्यांच्या आनंदात आम्हाला आनंद भोगायला मिळाला, हे आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट. माझ्या आयुष्याच्या दृष्टीने तर खरंच ज्या ज्या वेळेला कोणता खेळाडू राज्य पातळीवर, देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा बक्षीस मिळवतो, देशाचं, राज्याचं, गावाचं, जिल्ह्याचं नाव रोशन करतो, त्यावेळेला मला व्यक्तिगतरित्या खूप आनंद होतो. कारण 1969 साली इथे सदाशिव पाटील साक्षीला आहे, आम्ही कलानिकेतनची जेव्हा स्थापना केली त्यावेळेला तुम्ही बरेच लोक दयासारखे हे पण लहान होते, एकदम लहान होते. त्यावेळेला आम्ही त्या संघाची घटना लिहायला घेतली आणि त्यात लिहिलं की देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर, इवन ऑलिम्पिकमध्ये या गावचा खेळाडू या देशाचं नाव रोशन करील, मोठं करील, तिथे बक्षीस मिळवील, हे उद्देश आम्ही आमच्या त्यावेळेला 1969 साली वर्ष मोजा त्यावेळेला आम्ही लिहून ठेवलं. 49 म्हणजे 50व्या वर्षामध्ये याला माझ्या ज्या काही जी माझ्या मनात किंवा माझ्याबरोबरच्या माझ्या सहकाऱ्यांच्या मनात जी त्यावेळेला आम्ही कल्पना केली होती 49 वर्षानंतर या दोघांनी पुरी केली. माझा मित्र आता इथे नाही आहे, एकनाथ पाटील, आम्ही दोघं जण दुःख व्यक्त करायचं की आपण ॲथलेटिक, आपण कबड्डी चालू केली, ॲथलेटिक चालू केलं, खो खो चालू केलं, अशा अनेक खेळाचा मल्लखांब चालू केला आणि त्याच्यात चांगल्यापैकी आम्ही खेळाडू तयार केले. परंतु या लेवलला जायला कुठलाच खेळाडू होत नाही याचं आम्हाला दुःख असायचं. ते उपस्थित गावकरी मंडळी, मित्रमंडळी, आप्तेष्ट मंडळी, गायकवाड आणि कोळी कुटुंबियांवर प्रेम करणारी मित्रमंडळी, या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. ग्रामस्थांकडून मी आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो. तसेच कोळी आणि गायकवाड कुटुंबियांकडून पुनश्च एकदा मी सर्वांचा आभार व्यक्त करून हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद.
ॲथलेटिकमध्ये लॉंग जम्पमध्ये सुवर्णपदक आणि 100 मीटर धावण्यात सिल्वर मेडल पटकवलं आहे. महाराष्ट्रामधनं 2च व्यक्ती होते आणि इतर राज्यामधनं भरपूर मुलं होती. 30 ते 40च्या आसपास. मी साक्षी संजय गायकवाड, मी कुसुमाचा आहे. माझ्या आजोबांचा आणि माझ्या आईवडिलांचा मला सपोर्ट मिळाला म्हणून मी इथपर्यंत पोहोचले आहे. मी नॅशनल लेवलला गोल्ड मेडल मिळवलं आहे माझ्या पॉवर लिफ्टिंगमध्ये. अजून माझ्या गावाने माझा सन्मान केल्यामुळे मला अजून प्रेरणा मिळाली. त्याच्यामुळे मी माझ्या गावाचं आणि माझ्या आगरी समाजाचं नाव पूर्ण देशात रोशन करते. आज माझी मुलगी साक्षी गायकवाड हिने नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवून आपल्या गावाचं तसंच आपल्या महाराष्ट्र राज्याचं नाव रोशन केलेलं आहे. त्याबद्दल मी तिचं खूप अभिनंदन करते आणि ही गोष्ट एवढी आनंददायी आहे की माझा आनंद गगनात मावेना असं झालेलं आहे. काय बोलून काय नको असं वाटतं मला. आणि माझी लहान मुलगी आहे संजय गायकवाड. हिची आत्ताच पुण्यात झालेल्या रॉकबॉल स्पर्धेमध्ये त्यांची टीम जिंकून आलेली आहे आणि नॅशनलसाठी हरियाणा इथे त्यांचे सिलेक्शन झालेलं आहे. आणि आताच येणाऱ्या 9 तारखेपासून त्यांचासुद्धा कॅम्प चालू होणार आहे आणि मग 13 ते 15पर्यंत हरियाणामध्ये त्यांची मॅच होणार आहे. त्याबद्दल तिला खूप खूप शुभेच्छा. तिच्या टीमला सुद्धा खूप शुभेच्छा.